वाघ म्हणतात. मला काय सांगायचंय, वाघ साधा नसतो बरं का. चांगदेव महाराज माऊलींना भेटण्याकरता आले, ते बी बसणार. हातात होता माता माऊलींना नाग आणि बसायला होता वाघ. आणि माऊली भिंतीवर बसून आले हे बघून चांगदेवाच्या पोटात पडली आग. तेव्हा माझ्या चिमुरड्या मुक्ताबाईने चांगदेवाचा केला शांत केला राग. आणि त्यावेळेस मुक्ताबाई म्हणतात, चांगल्या काय पाहिजे देवा. त्यावेळेस आमचे चांगदेव म्हणतात, गुरुपुत्र झालो महाराज. मुक्ताबाईचं वय फक्त आमच्या 9 वर्षाचं होतं. किती किती वर्षाचं होतं वय फक्त. आणि चांगदेव 1400 वर्षाचा होता. त्याला सुद्धा मला शरण आणण्याची ताकद आमच्या मुक्ताबाईमध्ये. बघा, 9 वर्षाची आई आणि बाबा 1400 वर्षाचा मुलगा. असं कधी घडलंय का हो? घडलंय का आधी? आजी तुमच्या काळात घडलं होतं का असं? 9 वर्षाची आणि 1400 वर्षाचा मुलगा. पण आमच्या वारकरी संप्रदायामध्ये घडलंय. आमच्या वारकरी संप्रदायानं सिद्ध करून दाखवलंय महाराज. म्हणून म्हणतात, चांगदेव महाराज शरण आले, मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. महाराज 1400 वर्षाचा चांगदेव ताकद महाराज. एवढी ताकद होती आमच्या मुक्ताबाईकडे. तो चरणावरती लोळला आमच्या मुक्ताबाईचा. असा अधिकार संपन्न आमच्या मुक्ताबाई महाराज. आणि त्यांचा हा कीर्तना करता निवडला, निरूपणा करता निवडलेला हा अभंग आहे. बघा, जगाची माऊली साधकाची मायबाप असणारे आमचे ज्ञानोबाया रागाला मारत आमच्या माऊलींना. तुम्ही म्हणसाल महाराज, ते तर विश्वाची माऊली आहेत, साधकांचे मायबाप आहेत बाबा, त्यांना राग आलाच कसा, माऊलींना राग येऊच कसा शकतो? प्रत्येकाच्या मनात प्रश्न उठला असेल. पण सांगू मायबाप, एक वेळ अशी की महाराज माणसाला राग कंट्रोलच होत नाही. आणि कधी सांगू तुम्हाला, ज्यावेळेस त्रास महाराज आपल्या स्वतःच्या जवळच्या माणसाकडून होतो ना, त्यावेळेस माणसाला राग येतो. आणि का ती राग घालवण्याची ताकद आमच्या आदिशक्ती मुक्ताबाई मध्ये आहे. तो राग घालवण्यात ताटीच्या अभंगामध्ये 11 अभंगामध्ये महाराज, त्यापैकी हा आजचा कीर्तन निरूपणा करता निवडला आजचा एक अभंग आहे ताटीचा. ऐका, माझ्या माऊलींना काही कमी त्रास झाला का हो? काय त्रास झाला माझ्या माऊलींना? बघा, अरे इंद्रायणीच्या घाटावरती येऊ सुद्धा दिले नाही महाराज. अरे आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त करायला लावले लोकांनी, आळंदीकरांनी. तुम्हाला चरित्र माऊलींचं सांगते, थोडक्यात थोडंसं भजन करा. विठ्ठल ऐका, ज्ञानोबाईंची वडील विठ्ठलपंत, त्यांनी महाराज संन्याशानंतर संसाराला सुरुवात केली. बरोबर आहे? संसाराला सुरुवात केल्याच्या नंतर महाराज आळंदीमध्ये आले आणि त्यांना पाहता पाहता 4 मुलं झाली. आमचे निवृत्तीनाथ, सोपान काका, ज्ञानदेव महाराज, आपले ज्ञानेश्वर महाराज आणि आदिशक्ती मुक्ताबाई महाराज, 4 लेकरांचा जन्म झाला. पण महाराज आळंदीमध्ये हाहाकार वाजला. अरे लोक कुजबुज करायला लागले. अरे संन्याशानंतर संसार अजिबात असं केलं नाही. आज आपल्या गावामध्ये अधर्म बुडलाय, आपला धर्म बुडलाय. हा पापी विठ्ठलपंत, याला गावामध्ये ठेवायचं नाही महाराज. लोकांनी गावामध्ये धर्मसभा बोलवली. माता माऊलींनो, धर्मसभा बोलवण्याच्या नंतर विठ्ठलपंतांना त्या सभेमध्ये हजर केलं आणि सांगितलं, ए विठ्ठलपंता, तुला गावामध्ये राहता येणार नाही. तू धर्मभ्रष्ट आहेस, तू पापी आहेस, तुला आमच्या गावामध्ये राहण्यासाठी जागा नाही. त्यावेळेस महाराज विठ्ठलपंतांनी सर्वांच्या महाराज सभेमध्ये हात जोडले. सांगितलं, जरी मी तुमचा धर्म बुडवलाय, जरी मी पापी आहे, पण माझ्या चिमुरड्या लेकरांना, इतक्या लेकरांना मी घेऊन कुठे जाणार? माझ्यावरती, माझ्या या पाप्यावरती थोडीशी दया करा, असं सांगितलं महाराज. पण लोकांनी सांगितलं, ए चल हट, 5 मिनिटं सुद्धा तू आमच्या गावामध्ये राहता कामा नयेस. त्यावेळेस महाराज 4-2 लोक घरामध्ये घुसली. विठ्ठलपंतांच्या घरामध्ये घुसल्याबरोबर घरामध्ये जेवढं
लागले महाराज. चिमुकली लेकरं फक्त इकडं तिकडं पाहायला लागली. अरे आमचं सामान का फेकून देता, आमचं सामान का फेकून देता, माझ्या बाबाने काय केलं. विठ्ठल पंत महाराज जवळ गेले तर लोकांनी दोन उचकाळी देऊन दिला महाराज. त्यावेळेस आमची चिमुरडी मुक्त आईला विचारते, आई आई सांग ना कधी काका माझ्या बाबाला का मारतात. काय उत्तर द्यायचं महाराज आईने, विचार करा काय उत्तर द्यायचं. अगं तुझ्या वडिलांनी संन्याशानंतर संसार केलाय, काय करणार चिमुरड्या लेकरांना. काहीच बोलले नाही महाराज रुक्मिणी माता. अरे हकलपट्टी केली माझ्या ज्ञानोबांची गावामधून. ऐका, हकलपट्टी केल्याबरोबर माझे ज्ञानोबर आहे. गाव सोडलं, इंद्रायणीच्या काठावरती मला सिद्धबेट नावाचं एक ठिकाण आहे. त्या ठिकाणावरती माझी माऊली राहिली. ऐका, 10-15 दिवसाचा कालावधी निघून गेला मायबाप. त्यानंतर माझ्या माऊलीने विचार केला, अरे मी सिद्धपीठावरती आलोय, बरेच दिवस झाले मी इंद्रायणीचं स्नान सुद्धा केलं नाही, दर्शन सुद्धा घेतलं नाही. चला पंचा घेतला महाराज, फुलं वगैरे टाकली आणि माझी माऊली पायामध्ये खडावा घालत इंद्रायणीच्या घाटावरती आले मायबाप. इंद्रायणीच्या घाटावरती आल्याबरोबर इंद्रायणीच्या पात्रामध्ये मोरेश्वर काका आंघोळ करत होते. कोण? मोरेश्वर काका. आणि महाराज ज्ञानोबांच्या खडावांचा आवाज ऐकल्याबरोबर सूर्यनारायणाला जल अर्पित करणारे आमचे मोरेश्वर काका, त्यांनी विचारलं, कोण आहेस रे तू. सांगितलं, काका मी विठ्ठल पंतांचा मुलगा ज्ञाना. कशाला आलास इंद्रायणी वाटवायला आलास काय. गाव तर तुला गावाच्या बाहेर तर हकलपट्टी तुझी केले. अरे इंद्रायणी वाटवायची ठरली काय तुम्ही संन्याशांच्या कारट्यांनो. त्यावेळेस महाराज माझ्या माऊलींच्या मनाची काय दशा झाली असतो विचार करा. गावातून तर हकलपट्टी केलीच होती. माझ्या चिमुरड्या माऊलींनी महाराज हात जोडले आणि सांगितलं, काका अहो तुम्ही तर आमची गावातून हकलपट्टी तर केलेलीच आहे, पण मला सांगा ही इंद्रायणी माता माझ्या संन्याशाच्या कारट्यांच्या पूर्णी का अपवित्र होईल. अहो काका ही इंद्रायणी माता ती आहे, कोट्यावधी पापांचा उद्धार करण्याचं सामर्थ्य या इंद्रायणी मातेमध्ये आहे. आणि माझ्या एका संन्याशाच्या कारट्याच्या पोरांनी अपवित्र होईल असा का कसा तुम्ही विचार करू शकसाल. त्यांनी महाराज मोरेश्वर काकाच्या मारात तळपायच्या आत मस्तकाला गेली मायबा. सांगितलं, कारट्या माझ्यापेक्षा लहान असून संन्याशाचा कारटा असून तुला वाईट टाकला असून मला उपदेश करतोस. तान 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 महाराज पाऊल टाकत मोरेश्वर काका नदी पात्राच्या समोर आले. वर आल्याबरोबर सांगितलं, ज्ञान्या मला उलट उत्तर देतोस, मला ज्ञानाच्या गोष्टी शिकवतोस. ठाण दिसती महाराज कानाखाली देऊन दिली माझ्या माऊलींच्या. ऐका मायबा, त्यावेळेस माऊली रडायला लागले, काका परत कधीच मी इंद्रायणीवरती स्नान करण्याकरता येणार नाही काका, एकदा मला जाऊ द्या. महाराज मोरेश्वर काका माझ्या माऊलींना मारायला लागले. मारायलाच्या लग्न जर पाय धरले माझ्या माऊलींनी मोरेश्वर काकाचे, काका परत कधीच तुमचं इंद्रायणीचं दर्शन सुद्धा घेणार नाही, डोळ्याने सुद्धा तुमची इंद्रायणी पाहणार नाही, फक्त मला एकदा माझ्या आई वडिलांकडे जाऊ द्या. ऐका बाईबाप चित्र कसं असेल डोळ्यासमोर आणा. त्यावेळेस माऊली कशी तरी सुटका करून इंद्रायणीच्या पात्राचे बुवात निघाले. तितक्या या म्हाताऱ्याचा पारा थोडा चढलेला होता बाईबाप. नदी पात्रावरती महाराज ब्राह्मणाची 4-5 पोरं खेळत होती. ऐका 4-5 पोरं नदी पात्राच्या वरती खेळत होती. या म्हाताऱ्याने सांगितलं, कारट्यांनो काय बघताय, तो संन्यासाचा कारटा ज्ञान्या जातोय, ज्ञान्या आडवा त्याला आणि मारा त्याला बदलून. त्यावेळेस महाराज असं म्हणतात, माकडांची जात आणि पोरांच्या जातीमध्ये काही फरक नसतो महाराज. पोरं सांगलं तरी करतात. ऐका ज्ञानोबाईंना माझ्या धरलं, कचाटीला धरलं आणि खाली पाडलं माझ्या माऊलींना. आणि महाराज कुणी लाता काय हाणते, कुणी बुक्क्या काय हाणते, सरबळांनी मारायला सुरुवात केली. माझ्या माऊलीनं महाराज उलटून कसं बोलावं इतकं तर काय शिवी सुद्धा माहित नव्हती माझ्या माऊलींना. माझ्या माऊलीने फक्त हात जोडले आणि सांगितलं, मुलांनो आणि फक्त एकदा मला याच्यातून जाऊ, मी परत कधीच इंद्रायणीवरती येणार नाही. पोरांनो एकदा मला सोडून माझी सुटका करा पोरांनो, मी परत कधीच इंद्रायणीवरती येणार नाही. पण पोरं कशाची महाराज, अरे कुणी लाता हाणतंय, कुणी बुक्क्या हाणतंय, कुणी खुंबे हाणतंय महाराज. अरे इंद्रायणीचा गाळ घेतला आणि माझ्या माऊलींचा अंगार फिरवायला सुरुवात केली. इतकंच काय, नदी पात्रामध्ये गेलं माझ्या माऊलींना. कोणी गटांगळ्या खात माझ्या माऊलीला वर काढलं, मारण्याचा प्रयत्न माझ्या माऊलींना चालू झाले. त्यावेळेस महाराज माऊली माझे हात जोडायला लागले. सांगितलं, अरे कारट्यांनो एकदा मला जाऊ द्या, परत कधीच मी इंद्रायणीवरती येणार नाही. महाराज कसं बसं तरी सुटका केली माझ्या माऊलींनी. ऐका सुटका करत असताना महाराज परत मागून शेणाचे गोळे काय फेकताय, दगड काय हाणताय, रक्ताबंबाळ माझ्या माऊलींचं अंग झालं. महाराज काळामध्ये टाकून असं पूर्ण काळ चिप्प माझ्या माऊलींचं अंग झालं. बायबा माझी माऊली कधी रडत 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 कुटियाच्या जवळ आल्याच्या नंतर मायबा आईने ज्ञानोबाईंचा आवाज ऐकला. आई स्वयंपाक करत होती. मायबा सकाळचा प्रहर होता, आई स्वयंपाक करत होती. आईने ज्ञानोबाईंचा आवाज ऐकला. ज्ञाना हा तसाच महाराज धुतला नाही, काही नाही, बाहेर आली. मग ते तर काही ज्ञाना रडतोय, बाळा कुठे गेला
आणि रसा रडायला सुरुवात केली. लहान पोरं बघा, आई वडिलांजवळ जाऊ द्या, महाराज रडण्याचा पारा सुटतो त्यांचा. आणि माझी माऊली रडायला लागले. सांगितलं, बाळा कुठे पडलास तू? नाही आई. मग तू पाय बसून पडला असतील नदी पात्रामध्ये? नाही आई. मग काय झालं तुला? विसोबा काकांनी मारलं? मग तर महाराज एवढं रडायला सुरुवात केली माझ्या माऊलींनी. नाही आई, मला विसोबा काकांनी सुद्धा मारलं नाही. मग मोरेश्वर काकांनी मारलं. काय झालं होतं? तुला सांगितलं होतं ज्ञाना, तू निवृत्ती दादांबरोबर जायचा. बघ आईच ऐकत नाहीस ना, त्यामुळे देव अशी शिक्षा देतो. अशी शिक्षा देतो म्हणल्यावर महाराज काय रडायला सुरुवात केली माझ्या माऊलींनी. त्यावेळेस माझी ज्ञानोबाई म्हटली, आई मी काहीच बोललो नाही का, फक्त नदी पात्रावरती गेलो, आंघोळ करण्याकरता, स्नान करण्याकरता गेलो नदीवरती. त्यावेळेस मोरेश्वर काका ते नदी पात्रामध्ये आंघोळ करत होते आणि पाऊल टाकणार नदीमध्ये, तितक्यात मोरेश्वर काकाने मला आवाज दिला. सांगितलं, का रे इंद्रायणी पाठवायची ठरवली काय तुम्ही? फक्त आई मी त्यांना एकच शब्द उलटून बोललो, काय काका? अहो कोट्यामध्ये पाप्यांचं तीर्थ पाप धुण्याची ताकद आहे इंद्रायणी मातेमध्ये. माझ्या एका संन्याशाच्या पोराच्या पायाने काय अपवित्र होईल? आणि एवढा शब्द त्यांना मी उलटून बोललो ग, तर त्यांनी मला मारलं. आणि मारलंच नाही, इतकंच नाही तर ब्राह्मणाच्या पोराला सुद्धा मला मारायला सांगितलं. आई काय करू मी सांग? महाराज शेवटी ती आई होती माझा. आईने विचार केला, अरे तू काय बांजुटा होता का? त्याला काही पोरं बाळा नव्हती का? आमच्या आळंदीतून तर हकलपट्टी केलीच आहे, आता काय मला सुखाने सुद्धा जगू द्यायचं का नाही? हे सर्व बोलणं महाराज कुट्यामध्ये बसलेले विठ्ठलपंत ऐकत होते. त्यावेळेस गळ्यातला हुंकडा महाराज आपल्या हात दाबला. काय करणार? काहीच करू शकत नव्हते. अरे ज्यांना आम्ही जन्म दिलाय त्याला 2 टाइमचं जेवण, काही माणूस म्हणण्याचा जगण्याचा अधिकार सुद्धा आम्ही देऊ शकत नाही. काय अवस्था असेल मला त्या मायबापांच्या मनाची, ऐका. त्यावेळेस विठ्ठलपंत महाराज घरामध्ये बसले होते. रुक्मिणी माता आल्या आणि सांगितलं, विठ्ठलपंत, हो स्वामी ऐकला का आताचा प्रकार काय घडलाय तो? काय करू रुक्मिणी, सांग ना. मी काय करू ग? माझीच चुकी आहे, पोरांचा काय दोष आहे? मीच माझ्या गुरूंच्या आज्ञेनुसार मी परत संन्यास सोडून संसार केला, याच्यामध्ये माझा दोष आहे, माझ्या पोराबाळांचा नाही. अहो त्यांना मग कोण सांगणार आमच्या पोराबाळांचा दोष नाहीये? अगं त्याच्यासाठी मला सिद्धिपत्र आणून जावं लागेल. मग जा त्या आळंदीमध्ये. त्यावेळेस विठ्ठलपंतांनी सांगितलं, रुक्मिणी आपल्याला आळंदीमध्ये न्याय मिळणार नाही, मग पैठणला जाऊ लागणार. त्या काळामध्ये महाराज पैठणकरांनी जो न्याय दिला तो सर्वांना मान्य असायचा. विठ्ठलपंतांनी निर्णय घेतला, पैठणला जायचं. तयारी झाली मायबाप पैठणला जायची. ऐका, सकाळची वेळ आहे, पक्ष्यांचा किलबिलाट आहे आणि आमचे विठ्ठलपंत मजर दरमजर करत महाराज पैठणला पोहोचले. ऐका, धर्मसभेमध्ये महाराज सर्व ज्ञानी ध्यानी पंडित आहेत त्या ठिकाणी. सांगितलं, पैठणकरांनो माझा एक गुन्हा झालाय. काय? मी संन्यासानंतर पुन्हा संसाराला सुरुवात केली आहे. विठ्ठल विठ्ठल त्यांना वाऱ्यात घेऊन आणि तुम्ही सगळे माझ्याकडे लक्ष द्या. तुम्ही बोलता का मी बोलू? मग शांत राहा का? कुठपर्यंत आलं? विठ्ठलपंत महाराज पैठणकरांच्या सभेमध्ये पोहोचले. ऐका, पैठणकरांना सांगितलं, मायबाप हो मला या ठिकाणी न्याय पाहिजे, फक्त मी एक माझ्याकडून एक अपराध घडलाय. मी संन्यासानंतर संसार केलाय. मग अहो आळंदीकरांनी लोकांनी आमची हकलपट्टी केली आहे.
माझ्या मुलाबाळांना त्या ठिकाणी आम्हाला विहिरीवरती पाणी भरण्याची परवानगी नाहीये. आळंदीच्या वेशीमध्ये प्रवेश करण्याची आम्हाला परवानगी नाहीये. आळंदीच्या गल्ली बोळामध्ये हिंडण्याची आम्हाला परवानगी नाहीये. मायबाप पैठणकरांना मला न्याय द्या. अहो चुकी मी केलीये, गुन्हा मी केला, माझ्या पोराबाळांनी नाही केला. त्यांना माणूस म्हणून जगता यावा असा न्याय मला तुमच्याकडून पाठवावा लागेल. त्यावेळेस पैठणकरांनी मान हलवली. अजिबात नाही, असा गुन्हा आजपर्यंत कुणी केला नाही, त्याला न्याय आम्ही काय देणार. त्यावेळेस विठ्ठलपंत महाराज कोणी गुडघ्यावर उभे राहिले. गुडघ्यावर उभे राहून महाराज विठ्ठलपंत म्हणतात, मायबापांनो, अहो आळंदीकरांनी तर आमची हकालपट्टी केली आहे. काहीतरी आशाने आम्ही तुमच्याकडे आलो न्याय मागण्याकरता. मला रिकाम्या हाताने मायबाप मला या ठिकाणून पाठवू नका. सांगितलं, तुम्ही जर मला न्याय जर दिला नाहीत ना, तर मी नाथ गाठामध्ये आत्महत्या करून माझ्या पोराबाळांना माझं तोंड सुद्धा दाखवणार नाही. विठ्ठलपंतांनी सांगितलं, मला न्याय द्या. तुम्ही मला जो न्याय देईल त्याचा तो मला मान्य असेल. त्यावेळेस महाराज विठ्ठलपंतांनी असं बोलल्याबरोबर पैठणकरांनी थोडासा विचार केला. विचार केल्याच्या नंतर महाराज पैठणकरांनी म्हटले, विठ्ठलपंत, आम्ही जो तुम्हाला न्याय देऊ तुम्हाला मान्य असेल. विठ्ठलपंतांनी सांगितलं, मायबाप, तुम्ही जो कोणता निर्णय सुनावसाल, जो कोणता तुम्ही न्याय देसाल, तुम्ही शिक्षा भोगायला तयार आहे. त्यावेळेस महाराज विठ्ठलपंतांना असं म्हटल्याबरोबर पैठणकरांनी न्याय सुनावला. विठ्ठलपंत, अहो संन्यासानंतर सुरुवात तुम्ही संसार केलाय, असा गुन्हा आजपर्यंत कोणीच केला नाही. याच्याकरता एकच प्रायश्चित्त आहे, एकच शिक्षा आहे, ती म्हणजे देहांत प्रायश्चित्त, आत्महत्या. असं म्हणल्याबरोबर महाराज विठ्ठलपंतांच्या अंगावरती शहारे उभे लागले. डोळ्यामधून महाराज नशिबांचा बांध फुटला. काय करायचं, अरे एवढा मी गुन्हा केला, एवढं पाप केलं, 4 पोरांना जन्म घातल्याबरोबर. बरं महाराज ज्ञानाचा डोळा जागृत झाला आणि विचार केला. माझ्या विठ्ठलपंतांनी सांगितलं, अरे मी गेल्याच्या नंतर माझ्या पोराबाळांना जर माणूस म्हणून जगता येत असेल तर माझा या देहाचा, या राहण्याचा काय उपयोग आहे. मी मेलेलं बरं आहे. सांगितलं, पैठणकरांनो, तुम्ही दिलेला मला न्याय मान्य आहे. शुद्धीपत्र घेतलं महाराज आणि रस्त्याने चालायला लागली. रात्रीचा 10चा टाइम झाला. महाराज रुक्मिणी माता डोळ्यामध्ये तेल घालून विठ्ठलपंतांची वाट बघत होती. मजल तर मजल करत महाराज रस्त्याने पाऊल वाटाने चालत चालत विठ्ठलपंत रात्री 11च्या टायमाला घरी आले. माहिती घरी आले आणि आल्याबरोबर महाराज कुट्याचा दरवाजा ठोकला. त्यावेळेस रुक्मिणी मातेने एका क्षणाचा विलंबही लावता दरवाजा उघडला. मायबा सांगितलं, आलास. जेवायला वाढल्याबरोबर महाराज विठ्ठलपंत म्हटले, रुक्मिणी मला भूकच नाही. का, कुठे मनामध्ये जेवला होतात का? नाही. मग भूक कशी नाही तुम्हाला? रुक्मिणी, मला याच्यानंतर कधी आता भूक सुद्धा लागणार नाही. काय बोलताय स्वामी तुम्ही? हातातला कागद, खिशातला कागद घेतला महाराज आणि रुक्मिणीला दाखवला. रुक्मिणी महाराज वाचलं आणि जोराने हंबरटा फोडला. स्वामी, हे काय? आत्महत्या, देहांत प्रायश्चित्त. रुक्मिणी, मी करणार आहे देहांत प्रायश्चित्त. निघालो आता मी. रुक्मिणी, आत्ताच्या आत्ता मी 2 मिनिटात या ठिकाणी निघणार आहे. रुक्मिणी माता म्हणते, अजिबात नाही. अहो आळंदीकरांनी तर आपल्याला गावाच्या बाहेर ढकलून दिलंय. अजिबात मी तुम्हाला आत्महत्या करू देणार नाही. लोकांचं काय मनावर धरता? पोराबाळांना बाप तर असला पाहिजे. बघा महाराज, ज्या पोराबाळांना महाराज मायबाप नाहीत ना, काय कंडिशन आहे त्यांची. रुक्मिणी माता म्हटल्या, स्वामी अजिबात मी तुम्हाला ही शिक्षा भोगू देणार नाही. त्यावेळेस विठ्ठलपंत म्हटले, रुक्मिणी अगं माझा असून नसून काय फायदा आहे? लोकांनी माणूस बनून जगण्याचा सुद्धा अधिकार दिला नाही. अगं इंद्रायणीच्या पाण्याला ते शिव देत नाही, गावातलं पाणी विहिरीवर ते भरू देत नाही, गावामध्ये जायची सुद्धा परवानगी आपल्याला नाही. मी जगून या देहाचं काय करणार? मी रुक्मिणी सांग ना. मी मेल्याच्या नंतर माझी पोरं सुखाने जगतील ना, त्यांना माणूस जगण्याचा अधिकार मिळेल, त्यांच्या मुंजी होतील, त्यांना पाठ करता येतील, मोठे ज्ञानी ध्यानी माझी मुलं होतील. माझ्या देहाचं काय होणार आहे? विठ्ठलपंत म्हणतात, रुक्मिणी मी आता देहांत प्रायश्चित्त करणार आहे. त्यावेळेस रुक्मिणी माता म्हणते, स्वामी मी तुम्हाला आत्महत्या करू देणार नाही. मी तुम्हाला देहांत प्रायश्चित्त करू देणार नाही. स्वामी, मग तुम्ही तर त्यांना फक्त जन्माला दिले, तुम्ही त्यांची वडील आहात, पण 9 महिने 9 दिवस मी माझ्या पोटामध्ये, माझ्या उदरामध्ये माझ्या बाळांना, माझ्या चिमण्यांना वाढवले. तुमच्यापेक्षा जास्त मी भागीदार पापांची आहे, त्यामुळे मी सुद्धा आत्महत्या करणार. त्यावेळेस विठ्ठलपंत म्हणतात, रुक्मिणी अजिबात नाही. अगं पोरांना बाप नसला तरी चालेल, पण पोरांच्या महाराज पाठीवरती मायेचा हात फिरणारी आई लागते, त्यामुळे तू माझ्यासोबत नाही येणार. महाराज दोघांचं संभाषण चालू आहे, रात्रीची वेळ आहे. विचार करा कसा प्रसंग असेल रात्रीचा. त्यावेळेस असं सांगितलं बरोबर महाराज विठ्ठलपंत ऐकायला तयार नाही, रुक्मिणी ऐकायला तयार नाही. सांगितलं, स्वामी माझ्या पत्नीचा धर्म आहे,
माझ्या पतीच्या मागे येणं माझं कर्तव्य आहे. त्यामुळे पोरं, अगं रुक्मिणी, पोरांचा बाळांचा विचार केलाय तू? ज्यांनी पोराला जन्म घातला तो सिद्धेश्वर त्यांचा सांभाळ करायला सिद्ध आहे. सगळं सिद्धेश्वर बघून गेल. महाराज सिद्धेश्वरावरती महाराज जबाबदारी टाकली माझ्या रुक्मिणी मातेनी. ऐका, आणि सांगितलं उद्या आपण आत्महत्या करायची. सकाळ झाली महाराज, आई लवकर उठली, दारामध्ये अंगणामध्ये सडा टाकला, सडा समर्पण केलं, रांगोळी काढली कुटियाच्या समोर आणि पोरांना सांगितलं, पोरांनो आज आपल्या घरामध्ये पुरणपोळ्यांचा स्वयंपाक आहे. काय? पुरणपोळ्यांचा स्वयंपाक आहे. लहान मुलांना महाराज गोडधोड फार खायला आवडतं. विठ्ठलपंतांनी सांगितलं, बाळांनो आज घराच्या बाहेर कोणीच जायचं नाही, आईला सर्वांनी मदत करायची, आईला त्रास द्यायचा नाही. सगळेच महाराज आईला मदत करू लागत होती. सर्वांच्या महाराज गप्पा रंगत होत्या आणि विठ्ठलपंतांना एका जागेवरती म्हणजे विठ्ठलपंत बसले होते. रुक्मिणी माता स्वयंपाकामध्ये व्यस्त होत्या आणि मनामध्ये महाराज राहून राहून विचारतो, अरे माझी चिमुरडी, माझी पाखरं, माझी वासरं आजच्या दिवस माझ्या हातचं खातील, उद्या त्यांना खाऊ घालण्यासाठी कोण आहे? पुरणपोळ्याचा स्वयंपाक तयार झाला, पात्र लावली गेली महाराज आणि पोरं चारीची चारी जेवायला बसली. सोपण काका, निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, चिमुरडी 5-6 वर्षाची माझी मुक्ताबाई. डोळ्यापुढे चित्रांना कसा असेल माईबाप. ज्या ताटामध्ये पदार्थ वाढले गेले आणि महाराज आईने सांगितलं, बाळांनो आज मी तुम्हाला भरवणार आहे. आईने महाराज पुरणपोळीचा घास फोडावा, निवृत्तीनाथांच्या समोर घास द्यावा. महाराज जशी चिमणीचं पाखरं कशी करतात महाराज पिल्लं, तशी आज पण तोंड वाचावं माझ्या लेकरांनी त्या. महाराज माझ्या मुक्ताबाईला काय काय वय होतं माझ्या मुक्ताबाईचं? अवघ्या 6 वर्षाच्या मग माझ्या मुक्ताबाई होत्या. मनामध्ये राहून राहून विचार येत आहेत महाराज रुक्मिणी मातेच्या, अरे मी गेल्याच्या नंतर माझ्या लेकरांचं कसं होईल? काय वय माझ्या पोरांचं? काय म्हणतील माझी पोरं? आणि ऐका, सर्वांना महाराज जेवू घातलं आणि झोपण्याची वेळ आली. एकाच अंथरुणामध्ये चारीची चारी भावंड. ती आई झोपली, आपल्या पिल्लांना जवळ घेऊन झोपली महाराज ती माऊली. बाप ऐका, आपल्या पिल्लांना जवळ घेतलं आणि ती माऊली झोपलेली आहे. त्यावेळेस सर्वांच्या डोक्यावरून प्रेमाचा हात हे केला महाराज, फिरवला. विचारलं, माझे निवृत्तीनाथ सर्वांमधून निवृत्त आहे, माझ्या पोरांचा सांभाळ करतील नाही करतील माहिती नाही. माझे सोपान काका तर फार हट्टी आहे, काय हट्ट करतील काही सांगता येत नाही. कोण माझ्या सोपानाचा हट्ट पुरवेल मायबाप? अशा माझ्या रुक्मिणी मातेंच्या डोक्यामध्ये विचार चक्र चालू झालं. अरे माझ्या ज्ञाना तर विश्वाची माऊली व्हायचं मायबाप. अरे मी तर माझ्या 4 पोरांचा सांभाळ करू शकले नाही तर मला एवढा त्रास झाला. गावातील लोकांनी माझी हक्कलपट्टी केली, पण माझ्या ज्ञानाला, माझ्या माऊलीला विश्वाची माऊली व्हायचं, त्याला किती त्रास सहन करावा लागेल. माही बघून महाराज डोक्यामध्ये माझ्या रुक्मिणी मातेच्या विचार चक्र इकडे तिकडे फिरत होतं. आणि जेव्हा मुक्ताईकडे बघितलं महाराज, 6 वर्षाची मुक्ता, अरे तिला तर माझ्या जवळ घेतल्याशिवाय तिला झोप येत नाही, मी खाल्ल्याशिवाय माझी मुक्ती खात नाही, मी सोबत घेतल्याशिवाय माझी मुक्ती कुठे जात नाही. आणि मी उद्या गेल्याच्या नंतर, मीच नसल्याच्या नंतर माझ्या मुक्तीची काय अवस्था होईल? रडायला लागले महाराज. तोंडामध्ये परदाचा गोळा खोपला आणि हुमसूम धुमसूम माझ्या रुक्मिणी माता रडायला लागल्या. विचार करा कसं डोळ्यापुढचं ते चित्र असेल. रडायला लागल्या माझी रुक्मिणी माता. रात्रीचा महाराज 11-12ची वेळ झाली. त्यावेळेस रात्रभर दोघे नवरा बायको रडले पोरांकडे बघून. ऐका, रडल्याच्या नंतर महाराज 12:30ची वेळ निघून गेली. विठ्ठलपंतांना मला थोडीशी डुकी लागली होती. विठ्ठलपंत उठले, रुक्मिणी माता कशाची मला डोळ्या तोंडावरती पांघरून घेतलं आणि हुमसून धुमसून महाराज माझ्या रुक्मिणी माता रडायला लागल्या. रडायला लागल्याच्या नंतर विठ्ठलपंतांनी धक्का दिला, रुक्मिणी उठ, वेळ झालेली, आपल्याला आता निघावं लागणार. आणि रुक्मिणी माता महाराज उठून बसत्या. पाहतात तर काय पोरांकडे फिरून, काय होणार माझ्या पोरांचं, कोण सांभाळणार माझ्या मुलांना उद्यापासून? त्यावेळेस महाराज विठ्ठलपंत म्हटले, रुक्मिणी मी तुला म्हणलं होतं ना, तुला तुझी माया आळविणार, तू तुझं आईचं अंत करणे, तुला नाही ही माया घराच्या बाहेर पडू देणार, राहू दे, तू राहा पोरांसाठी. मी नसलो तरी चालेल, पोरांना वडील नसले तरी चालतील, पण आई असावी. त्यावेळेस महाराज रुक्मिणी माता म्हटले, नाही स्वामी, तुम्ही जाताय ना, मी तुमच्या सोबत येणार, मी नाही थांबणार. त्यावेळेस महाराज सर्वांना रुक्मिणी मातेने परत एकदा कुरवाळल्याच्या नंतर महाराज रुक्मिणी मातेने कुरवाळलं आणि पाठी मागून महाराज जशी गाय वस्त्राला बघते ना, तशी अवस्था झाली हो माझ्या रुक्मिणी मातेची. परत बघते मुलांकडे, परत बघते. त्यावेळेस विठ्ठलपंतांनी सांगितलं, रुक्मिणी तुला यायचं की कसं करायचंय? स्वामी फक्त एकदाच मला डोळे घेऊन माझ्या चिमण्यांना बघू द्या, माझ्या वासरांना बघू द्या, परत मला कधीच पाहायला भेटणार नाही. सर्वांचे महाराज पापे घेतले आणि रुक्मिणी मातेने घराच्या बाहेर न टाकता येणारा पाऊल महाराज बाहेर टाकला आणि दोघांनी महाराज सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं आणि सिद्धेश्वराला सांगितलं, मायबा
आणि माझ्या मुलांचे मायबाप तुम्हीच आहे. तुम्ही त्यांचा सांभाळ करायचा आहे. तुम्ही त्यांची उद्यापासून मायबाप आहे. आणि महाराज आत्महत्या केली दोघांनी इंद्रायणीच्या पत्रामध्ये डुबून. सकाळ झाली महाराज, शेवटी पत्र निवृत्तीनाथ दादांच्या उशाला होतो. सकाळ झाली, निवृत्तीनाथ दादा 4 वाजता उठले मायबाप. उठल्याच्या नंतर बघतात तर काय, आई दिसत नाही, बाबा दिसत नाही, गेले तरी कुठं. कुठेच्या बाहेर जाऊन बघतात, आई तर सडा समर्जन करते, पण दारामध्ये सडा टाकलेली नाही, रांगोळी टाकलेली नाही, काहीच नाहीये. त्यावेळेस महाराज दादा बाहेर आले आणि उशाला शुद्धीपत्र ठेवलेलं होतं. बघितलं आणि निवृत्तीनाथ दादांच्या महाराज वडिलांनी पत्र दिलं होतं. काय, निवृत्ती आम्ही जातोय, आत्महत्या करतोय, पण तू निवृत्त जरी असला सगळ्या गोष्टींमधून, पण तुझी सर्वांची जबाबदारी तुझ्यावरती आहे. पत्र बघून महाराज माझ्या दादांनी हंबरडा फोडला. जोर जोराने महाराज माझी निवृत्ती दादा रडायला लागले. मायबा रडल्याच्या नंतर बाजूला झोपलेले सोपान काका जागे झाले. विचारतात, दादा काय झालं तुम्हाला रडायला? आई दिसत नाही, बाबा दिसत नाही, गेले कुठे? निवृत्तीनाथ दादांची महाराज ती निवृत्तीनाथ दादांची अवस्था बघून सोपान काका रडायला लागले. काय झालं दादा, सांगा ना मला. निवृत्ती दादांची महाराज शब्दातून तोंडातून बाहेर शब्द सुद्धा फुटेना. पत्र दिलं आणि वाचायला दिलं माझ्या सोपान काकांना. सोपान काकांनी पत्र वाचलं, जे रडायला सुरुवात केली महाराज. शेजारी जागे असलेले म्हणजे ज्ञानोबा विषय उठले महाराज. ज्ञानोबांनी पत्र वाचलं. सर्वांनी मला विचार केला, आपण रडतोय पण मुक्ता, तिला कोण समजावून सांगणार, तिची कोण समजूत घालणार? आणि आईला कधी ती सोडून गेली नाही, वडिलांना कधी ती सोडून झोपली नाही, त्या मुक्तीची समज कोण घालणार? सर्वांना विचार चक्र महाराज सर्वांच्या डोक्यामध्ये फिरू लागले. त्यावेळेस सर्वांच्या रडण्याचा आवाज महाराज आकांत ऐकून चिमुरडी मुक्ता माझी 6 वर्षाची जागी झाली. जागी झाल्याच्या नंतर महाराज माझी मुक्ता विचारते, दादा दादा तू का रडतोय? नंदा का रडतोय? सोपान काका का रडतायत? काय सांगायचं मायबाप चिमुरड्या मुक्तांना. त्यावेळेस दादा आई दिसत नाही रे, बाबा दिसत नाही, गेले तरी कुठे ते? मुक्ताबाई महाराज बाहेर गेली. बाहेर बघते तर आई अंगणात दारात नाहीये. दादा सांग ना, माझी आई कुठे गेली, बाबा कुठे गेले? दादा तुम्ही मला सांगत नाही ना, माझी आई कुठे गेली, बाबा कुठे गेले? बघ मी आत्ताच्या आत्ता गावामध्ये जाईन आणि गावात आळंदीमध्ये बघून येते माझी आई कुठे गेली, बाबा कुठे गेले. आणि मुक्ताबाई आमच्या निघाल्या महाराज. पण तिन्ही भावंडांनी विचार केला, अरे गावामध्ये भनभन बनबन फिरेल, तिला गावामध्ये कोणी प्रवेश करू देणार नाही, आणि आई बाबा जर नाही सापडले तर अजून आमची मुक्ती रडेल. त्यावेळेस 3 जण महाराज मुक्ताबाईंच्या जवळ आली. मायबाप जवळ आल्याच्या नंतर सांगितलं, मुक्ता चल आपण आईला बघू, बाबांना बघू गावामध्ये. 3 जण निघाली महाराज. 4 जण निघाली भावंड आणि गाडीच्या विशीवरती प्रवेश केला महाराज. तितक्यात हा घोड्यावरती स्वार बसलेला कोण? विसोबा खिचर फेरफटका मारण्याकरता महाराज शेताकडे निघाला होता. त्याने सांगितलं, कार्ट्यांनो तुमची एवढी नाचक्की पाजरत केली, तुमची एवढी अपमान केली, तुम्हाला वाईट टाकले तरी तुम्हाला अक्कल नाही का रे? का आला तुम्ही आळंदीमध्ये? तुम्हाला सांगितलं ना तुम्हाला आळंदीमध्ये प्रवेश नाहीये म्हणून. सांगितलं, काका रात्रीपासून आमचे आई वडील नाहीयेत, आई नाही, बाबा दिसत नाही, कुठं दिसत नाही. मी खूप शोध घेतला आमच्या आई वडिलांचा, परत आम्हाला कुठंच दिसले नाही. मग आम्ही बघण्याकरता आलोय. सांगितलं, नालायकांना तुम्हाला अक्कल नाही का? सांगितले, काय म्हणतो मी? माझ्या माऊलींनी महाराज माऊली समोर आली आणि हात जोडले माझ्या विश्वाच्या माऊलींनी. अरे ज्या माऊलींची महाराज गाथा, ज्ञानेश्वरी महाराज विश्वाची माऊली, ज्ञानेश्वरीची साधकांचे मायबाप असणारे ज्ञानोबा, त्यांची गाथा आपली महाभारत दीपिका ज्ञानेश्वरी महाराज. आपल्या देशात तर काही परदेशात महाराज लोक वाचतायत, डोक्यावर घेऊन त्याचा गौरव होतोय. त्या विश्वाच्या माऊलीने महाराज त्या विसोबा खिचायचे पाय धरले, चिमुरडे हात माझ्या माऊलीने त्याच्या पुढे बसवले. सांगितले, काका माझ्या बहिणीची समज घालण्याकरता फक्त मला एकदाच गावातून फेरफटका मारू द्या. मी गावामध्ये कोणत्याच घराला हात लावणार नाही, कोणत्याच घराला शिवणार नाही, कोणाच्या घरी काही मागायला जाणार नाही. काका फक्त माझ्या बहिणीची समजूत घालण्याकरता मला गावातून एक चक्कर मारू द्या. सांगितलं, कार्ट्या चला व्हा इथून माग. माझ्या माऊलीने महाराज पाय धरले, बुटासह त्या विसोबा खिचरचे पाय धरले. आणि महाराज एवढा मोठा घोड्यावर बसलेला विसोबा खिचर राग त्याचा संतापला आणि बुटासकट माझ्या विश्वाच्या माऊलीच्या महाराज छाताडावरती लाथ मारली. ऐका माय बाप, जशी लाथ मारल्याबरोबर विश्वाची माऊली आमची तडबड्या खाली पडले आणि खाली पडल्याबरोबर महाराज रक्ताची गुंडी तोडतून बाहेर निघली. हे बघून महाराज निवृत्तीनाथ दादांना राग आला. सांगितलं, काका अहो तुम्ही एवढी मोठी आहात, तुमच्या एवढ्या मोठ्या लाथेने माझ्या भावाचं काय दशा झालीये? काही वाटत की नाही तुम्हाला? राग आला माझ्या निवृत्तीनाथ दादांना. दादांनी सांगितलं, काका अहो कोणत्या घरात नव्हतं तुमच्या हात लावणार, तुमच्या घराला पाठवणार नव्हतो आम्ही. काका याकरताच तर आमच्या आई वडिलांना आमचा त्रास सहन कर, आमचा त्रास थांबावा, आमच्या मुंजी व्हावीत, आम्हाला माणूस म्हणून जगता यावं, याकरताच तर आमच्या आई वडिलांनी रात्रीच आत्महत्या केली. हो रात्रीच ते आमचं प्रायश्चित्त घेतले. आमच्या आई वडिलांनी आमचा
त्रास थांबावा म्हणून आत्महत्या केली आणि तुम्ही आज आम्हाला मारताय. काय फायदा झाला त्यांचा आत्महत्या करून? हे शब्द महाराज मुक्ताबाईने ऐकल्याबरोबर मुक्ताबाई जवळ आली. का दादा, काय म्हणतास तू? आत्महत्या? कसलं प्रायश्चित्त रे दादा? आत्महत्या म्हणल्याबरोबर महाराज माझ्या मुक्ताईने आत्महत्या हा नाव ऐकल्याबरोबर अंबरडा फोडला. आई कुठं गेली का तू? असं महाराज अंबरडा फोडला. अरे आई आईच असते महाराज, आई ही आईच असते, नसते सांभाळणारी ताई. असल्यावरती कळत नाही, नसल्यावरती मिळत नाही महाराज. आकाशाचा केला का बस समुद्राची केली शाही. साक्षात सरस्वती माता जर आईचे उपकार द्यायला बसते ना मायबा, तर आईचे उपकार कोणी देऊ शकत नाही. आई आहे, आई बाप जीवनातून गेल्याच्या नंतर आईचं बाई बापांचं महत्व कळेल महाराज. अरे माझ्या निवृत्तीला आता रडायला लागले. सांगितलं काका कालच रात्री आमचे आई वडील मरण पावले, त्यांनी देहांत प्रायश्चित्त घेतले, आत्महत्या केली माझ्या आई वडिलांनी. आणि काय तुम्ही आम्हाला त्रास देताय? माझ्या निवृत्तीना दादांनी मला ज्ञानदाला घरी घेतलं आणि घरी आली बाबा. अरे गावामध्ये एवढा त्रास माझ्या माऊलींनी सहन केला. कोणासाठी? कोणासाठी केला महाराज? आपल्यासाठी. आणि त्यांच्या आई वडील निघून गेल्याच्या नंतर त्यांनी सुद्धा सिद्धपेठ सोडून जायचं असतं. कुठेतरी त्यांचा उदरनिर्वाह झालाच असताना कुठेतरी जगू शकतात, माणसाला जगू शकत नाही. पण नाही महाराज, येतो हिताचा कळवळा महाराज. अरे आपल्या तुमच्या आमच्या उद्धारासाठी कोण होतं रे माझ्या माऊलींना? कोण होतं माझ्या मुक्ताबाईला? तुमच्या आमच्याशिवाय तुमच्या आमच्यासाठी जगले महाराज. ऐका, एके दिवशीचा प्रसंग आहे. माझे विश्वाची माऊली महाराज कुठं भिक्षा मागण्याकरता गेली, मधुकरी मागण्याकरता गेली. आणि एका घरामध्ये महाराज गावामध्ये लॉकडाऊन होण्याची जशी स्थिती झाली ना, तसंच आळंदीमध्ये एक वातावरण झालं. संन्याशाच्या कारखान्यांना गावामध्ये प्रवेश नाही. ते जर गावामध्ये आले तर आपला गाव नासून जाईल, आपला गाव अपवित्र होईल, आपल्या गावातल्या गल्ल्या अपवित्र होतील. अजिबात त्या कारखान्यांना गावामध्ये प्रवेश करू द्यायचा नाही, असा कडक कायदा झाला होता महाराज आळंदीकरामध्ये. त्यावेळेस माझ्या माऊलीने गावामध्ये प्रवेश केला. एका गरीब बिचारीला महाराज मया आली माझ्या माऊलींची. झोळीमध्ये थोडस पीठ टाकले. सांगितलं आई आजी, माझ्या आई वडील गेल्यापासून आमच्या पोटामध्ये अन्नाचा कण सुद्धा नाहीये. आम्ही तर शांत बसू, पण माझी चिमुरडी मुक्ती तिला कोण समजूत घालणार? ती तर म्हणजे माझी आई जर असती, माझे बाबा जर असते तर माझ्यावरती उपाशी राहण्याची वेळ आली नसती. माझ्या मुक्तीचा आई वडील जर कोणी असेल तर मी तिची माऊली झालो. आता मला तिचं रक्षण करायचंय. आजी मला थोडस पीठ द्या. माझ्या महाराज विश्वाच्या माऊलीच्या झोळीमध्ये थोडस पीठ टाकलं आणि महाराज पीठ घेऊन माझी माऊली सिद्धपीठाच्या कुटियाकडे निघाली. तितक्यात हा नास्तिक असणारा विसोबाकीच्या राडवाला सांगितलं का तुला सांगितलं ना आळंदीमध्ये तुला प्रवेश नाही, आलास का परत भीक मागायला? हाच तू असं नाही म्हणणार. महाराज माझ्या माऊलीला मारलं आणि सांगितलं ज्ञान्या, या झोळीमध्ये तू भीक मागतोयस ना, या झोळीमध्ये तू मधुकरी मागतोयस ना, तुझी झोळीच ठेवत नाही. बघ काय कर. झोळी घेतली, मला टरा 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 फाडली आणि झोळीमधलं पीठ माझ्या माऊलीचं महाराज जमिनीवरती पडलं. आणि माझ्या माऊलीने ठरवलं जाऊ द्या, नसू दे आपल्याकडे झोळी, पण आपल्या मुक्तीचं जरी पोट भरलं ना तरी खूप झालं. हाताने महाराज पीठ भरायला लागले. तितक्यात जोडाचा बुटाचा हाव घेतला महाराज पाय आणि तरतर शेणात त्याच्यामध्ये शेण कालवलं. माझ्या माऊलींना राग आला. रे आमचे आई वडील यांच्यामुळे गेले, आम्ही जगतोय कुणासाठी? आमचा अवतार कशासाठी? आणि लोकांनी आमचा एवढा त्रास द्यावा, आमचा एवढा छळ मांडावा? अजिबात राहायचं नाही. माऊली महाराज घराकडून निघाले, कुटियाकडे आले. घरामध्ये आले महाराज आणि कुटियाचा दरवाजा लावला, बंद केला. बस म्हणे लोक, आता थांबायचंच नाही, या ठिकाणी राहायचंच नाहीये. नाम डोळे लावले, मला नामस्मरण चालू केलं. आणि त्यावेळेस मुक्ताबाईंनी आवाज दिला, सोपान काकांनी आवाज दिला, निवृत्तीनाथांनी आवाज दिला, अरे नाना दरवाजा उघड. काकांनी आवाज दिला, नाना दरवाजा उघड. ज्ञानोबा मला शब्द सुद्धा शब्द सुद्धा. त्यावेळेस चिमुरडी मुक्ताबाईची दारासमोर आली, ताटीच्या समोर आली आणि सांगितलं, दादा अरे तू साधू आहेस, आपल्याला किती जरी लोकांनी त्रास दिला तर जगाच्या आघात गेलं, लोकांच्या अपराध पोटात गेलं, आपल्या साधूचं काम आहे. तू संत आहेस आणि साधू तोच आहे ज्याच्या अंगामध्ये, त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या अंतःकरणामध्ये दया, क्षमा, शांती
तोची जाणा जगी दया क्षमा ज्यांच्या अंगी. आणि दादा संत कोणाला म्हणायचं? ज्यांच्या अंगामध्ये दया आहे, क्षमा आहे, शांती, तो खरा संत आहे. दादा तू साधू आहे, संत आहेस तू, आणि तुला शोभता का टाकीचा दरवाजा लावून बसायला? महाराज उपदेश केला. आणि संत कुणाला म्हणायचं मायबाप? संतांची सोपी व्याख्या, संतांवरती जर कीर्तन करायला लागलं महाराज सकाळ 4-5 दिवस सुद्धा पुरणार नाही, एवढं संतांचा महिमा आहे. खऱ्या संतांची व्याख्या जर काय सांगायचं असेल तर ऐकाय मायबाप, दुसऱ्याच्या अंतःकरणातलं असलेलं अज्ञान, दुसऱ्याच्या अंतःकरणातलं असलेलं अज्ञान त्याचा जो करतो अंत, त्याला म्हणायचा संत. सरळ सोपी व्याख्या महाराज. आणि लोकांचे अपराध, लोकांचे आघात, लोकांचा त्रास पोटात घेणं, त्याला म्हणायचं संत. आहे का? लोक म्हणतात महाराज बसल्या बसल्यावर का बाबा पूर्वी लोक लय चांगली होती. काय पूर्वी लोक लय चांगली होती का चांगली? जे म्हणतात महाराज पूर्वी लोक लय चांगली होती त्याला म्हणायचं गप्प तुझा अभ्यास कमी. लोक पहिल्यापासून अशीच आहेत महाराज, लोकांमध्ये बदल नाही बरं का. लोक पहिल्यापासून अशीच आहेत. आणि लोक जर चांगली असती तर माझ्या विश्वाच्या माऊलीला, माझ्या ज्ञानोबाईला लोकांनी त्रास दिला असता का? लोक जर चांगली असती महाराज तुकोबाईंच्या अंगावरती उकळतं पाणी टाकलं असतं का? लोक जर चांगली असती महाराज विवेकानंदांवरती लोकांनी आक्षेप घेतला असता का? लोक जर चांगली असती छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरामध्ये राजकारण निर्माण केलं असतं का? अजिबात नाही महाराज. लोक जर चांगली असती महाराज तर सीतामातेच्या पावित्र्यावरती लोकांनी शब्द उठवला असता का? लोक पहिल्यापासून अशीच आहेत. काय लोक पहिल्यापासून अशीच आहेत महाराज. काय त्रास तर माझ्या माऊलींनी केला हो. आणि सांगू तुम्हाला मायबाप, त्रास चांगल्या माणसाला होत असतो बरं का. त्रास सहन केलाय म्हणून आज यापर्यंत कीर्ती आहे. अरे एवढा मोठा वारीचा सोहळा कार्तिकीचा, तुम्ही आले असता का कार्तिकीला आळंदीला? कोणाला आमंत्रण होतं का? कोणाला निमंत्रण होतं का? अजिबात नाही महाराज. केलेल्या कर्माची पावती आहे. गेलेत पण कर्माची पावती अजून शिल्लक आहे महाराज. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाची. राहिल्या त्या कीर्ती जगामाची. त्रास होतच असतो. तुम्ही आम्ही तर माऊली आहे महाराज, सामान्य लोक आहेत. माझ्या माऊलींना महाराज अंगावरती शेण टाकलं आणि झोळीमध्ये टाकलेलं पीठ माझ्या माऊलींना खाऊ दिलं लोकांनी नाही, तर तुम्ही आम्ही सामान्य लोक आहेत महाराज. अरे त्रास झाल्याच्या नंतरच महाराज माणसं चमकत असतात बरं का. सोनं किती तापावं लागतं, किती शिजावं लागतं, हिऱ्याला किती चमकावसाठी महाराज किती शिजावं लागतं, तेव्हा एक दिवस तो हिरा चमकत असतो बरं का. लोक महाराज चांगल्या लोकांना एवढा त्रास देतात, तुम्हाला काय सांगायचं आहे आता. अजिबात महाराज किती त्रास दिला काय त्यांच्याकडे मागं वळून सुद्धा बघायचं नाही बरं का. चांगल्या
लोक भुकतच असतात, भुकू द्यावं लोकांना. एक काय करायचं महाराज, एका टोक्यात टाकायचं. कुत्र किती जरी भुकल्याला माग वळून बघायचं नाही, बिस्किट जवळ बघायची, जवळ ठेवायची. भुकला की टाकला, भुकला की टाकला, भुकला की टाकला. आणि माग जर वळून बघितलं तर त्या कुत्र्याची किंमत वाढते बरं का, हे लक्षात असू द्या. एवढे लोकांचे अपराध महाराज पोटामध्ये घातले, सहन केले माझ्या माऊलींनी. अरे संत त्यांना म्हणायचं त्यांच्या अंगामध्ये दया, क्षमा, शांती आहे. दया कशाला म्हणायचं माझं ऐका. विठ्ठल विठ्ठल मध्ये सांगतात. चिखली रुतली गाय, धड भाकड न पाय, तिची ग्लानी वळी काढा मुला. बघा, चिखलात रुतलेली गाय असेल, ऐका बरं का महाराज, चिखलात जर फसलेली गाय असेल मायबाप, ती काळी असेल किंवा गोरी असेल, ती दूध देणारी असेल किंवा न देणारी असेल, पण तिला चिखलामध्ये रुतलेलं पाहून, तिला चिखलात फसलेलं पाहून ज्यांच्या मनामध्ये महाराज गडबड निर्माण होतो, त्याला म्हणायचं महाराज दया. त्याच्या अंगामध्ये दया प्रगट झाली. सांगू तुम्हाला, अजिबात दया राहिली नाही हो, दया असली पाहिजे. बघा, चिखलातली जाऊ द्या मायबाप, काय म्हणते मी, चिखलातली जाऊ द्या, गोठ्यातली सुरक्षित ठेवा. आज गोठ्यातली सुरक्षित राहणं गरजेची आहे. आणि गौवा से क्या नाता है, गौवा तो हमारी माता है. गाय जर कोण असेल तर महाराज आपली माय हिंदू धर्माची. मायबाप आता बोलले तुम्हाला एक सांगेन, कीर्तनामध्ये एवढं आवर्जून घरी घेऊन जा. गोठ्यातली जाऊ द्या, तुमच्या पोटातली माय सुरक्षित राहणं आज काळाची सर्वात मोठी गरज आहे. तिला गर्भपात करू नका, अजिबात गर्भपात करू नका महाराज. जर ती आज जर असली ना तर छत्रपती शिवाजी महाराज निर्माण करण्याची ताकद तिच्यामध्ये आहे. आणि आज कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही बघा महाराज, महिला समोर आहे. एक गोठ्यातली गाय आणि पोटातली माय सुरक्षित राहणं आज काळाची गरज आहे. त्यामुळे सर्वांनी दक्षता घ्यावी. विठ्ठल विठ्ठल आज लोकांमध्ये दया शिल्लक राहिली नाही, अजिबात राहिली नाही. शहरातल्या लोकांमध्ये तर अजिबात नाही हो, अजिबात दया शिल्लक राहिली नाही महाराज. आणि दया का कमी झाली सांगते ना तुम्हाला त्याचं कारण. लोक महाराज मांसाहार वाढला. काय मांसाहार वाढला बाबा? लोक म्हणतात, आम्ही त्यांना विचारलं का हो मांसाहार करता, अंडे खाता, पेता, काय होतं त्याने? म्हणे सदाई तुम्हाला सांगू का काय होतं त्याने खाल्ल्याने? मला सांगा की काय होतं. म्हणे अंडे खाल्ल्याने, मांसाहार केल्याने तब्येत स्ट्रॉंग होते, इम्युनिटी वाढते, चेहऱ्यावरती ग्लो येतो. म्हणजे बघा बरं आमच्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती किती ग्लो आहे. हा, एक जणी खरंच मला कीर्तन संपल्याच्या नंतर विचारलं की ताई मी एवढं केलं, मी अंडे खाल्ले, मटण खाल्लं तरी माझी काय तब्येत होईना, माझ्या चेहऱ्यावरती काय चमक येईना. म्हणजे तुमच्यात काय खाता मी तुम्ही असं सांगा, तुमच्या सगळ्या वारकऱ्यांचे चेहरे टवटवीत फुलफुलीत दिसतात. म्हणजे बाबा आम्ही लोकांच्या घरी रोज जगतो म्हणून आमचे चेहरे फुलफुलीत दिसतात. असंच ना, असंच वाटतं का तुम्हाला? अजिबात नाही. नामस्मरणाची ताकद आहे महाराज. काय तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, हो तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू.
आनंद महाराज, आनंद कळला पाहिजे. बघा, संतांमध्ये ती ताकद आहे महाराज, स्वतःकडे जे असलं ते दुसऱ्याला देण्याची इच्छा माणसाच्या मनात जागृत पाहिजे. त्याला म्हणायचं संत. ऐका, दया फार माणसाच्या जीवनामध्ये कमी झाली महाराज. कलियुग दया एवढी कमी झालेली आहे, एवढी दया कमी झालेली आहे. अरे, अपघात जर झाला नाही बा, काय अपघात जर झाला तर लोकांना मला त्या ॲम्ब्युलन्सला फोन लावण्याची त्यांच्यामध्ये वेळ नाहीये, अजिबात दया मनामध्ये नाहीये. पण लोक काय करतील, ॲम्ब्युलन्सला फोन लावच्या ऐवजी महाराज व्हिडिओ काढतील, एफबीला महाराज लाईव्ह करतील, फेसबुकला सोडतील, इंस्टाला सोडतील. पण दया अजिबात मनामध्ये जागृत होत नाही का? आणि कोण पण नसतं कुणामध्ये. पण याच ठिकाणी जर तुमच्यावरती प्रसंग आला, तुमच्यावरती जर ही वेळ आली तर काय करणार? अजिबात महाराज लोकांमध्ये दया राहिली नाहीये. थोडीशी दया असली पाहिजे महाराज. बघा, संतांमध्ये दया आहे. माझ्या मुक्ताबाई महाराज म्हणतात, ज्यांच्या अंतःकरणामध्ये दया आहे, क्षमा आहे, शांती आहे, ते खरे संत आहे. दया महाराज संतांकडे बघायला मिळेल, आपल्याकडे दया नाही अजिबात. दया करणे जे मोठासे, तेरी दासानी दासे. तुका म्हणे साकू किती भगवंता. ज्यांच्या अंतःकरणामध्ये दया क्षमा आहे, ते भगवंताचा वास असतो, ते खरे संत असतात. सांगू तुम्हाला मायबाप, दया ही फक्त संतांमध्ये बघायला भेटेल, आपल्याकडे अजिबात नाही बरं का. तुम्हाला एक धर्म सांगते, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. काय झालं होतं, गोदावरीवरती महाराज सकाळचा प्रहर होता आणि रामकृष्ण परमहंस आंघोळी करता, स्नाना करता सकाळी सकाळी गेले होते बरं का. स्नाना करता गेल्याच्या नंतर महाराज सूर्यनारायणाला जल अर्पित केलं होतं. आणि आंघोळ करत असताना गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन् सन्निधिं कुरु असा श्लोक म्हणत असताना महाराज समोरून एक विंचू वाहत असलेला दिसला. कोणाला दिसला? रामकृष्ण परमहंसाला. कीर्तन ऐकताना तुम्ही बोर होते का? तुम्हाला विनोद वगैरे आवडत असते, बरोबर आहे. पण मला विनोद येत नाही अजिबात. कीर्तनाचा मनामध्ये महाराज विनोद आणायचंच नाही. विनोद जर ऐकायचा असेल तर बिनधास्त महाराज घरामध्ये मोबाईल तुम्हाला उपलब्ध आहे, टीव्ही आहे. कीर्तन चांगलं होई अमुक आणि नराचा तमाशा जो नर रे किती सप्त जन्म होती नाही जडे ते. काय म्हणतात माऊली? अरे तुम्हाला वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही पोरग नाही घातलं ना, आपल्याला छोटी छोटी पोरं महाराज नाचलेली डीजे वरती फार आवडतात, बरोबर आहे. पण माऊली म्हणतात, नराचा तमाशा जो नर रे कधी सप्त जन्म होती हिजडते. अरे एक जन्म काय 6 जन्म ते हिजडे होतील. आपल्या पोरांचा महाराज डान्स पडल्याने अजिबात बघायचं नसतो बरं का. आणि कीर्तन कशासाठी? कीर्तन महाराज लोकांना आज विनोद वाटायला लागलो, कीर्तन हसण्याचं साधन वाटायला लागलं. कीर्तनाला कडे महाराज लोक विनोदी शिकली बघायला लागले. अरे अजिबात नाही महाराज. कीर्तन काय? हरिरूप होण्याचं साधन महाराज कीर्तन आहे. म्हणून कीर्तन फक्त कीर्तन असलं पाहिजे महाराज. त्यामध्ये फक्त संतांचं सर्वगुण संपन्न चरित्र आहे त्या ठिकाणी ऐकण्यासाठी कीर्तन आहे. विठ्ठल कीर्तनाचे आणि नर्तनाचे नाशिनी व्यवसाय ते नामची नाही पापाची ऐसे गौरी सांगतात. अरे कीर्तन म्हणजे काय? तुम्ही जर बाकीचं जर बोलत असाल ना तर पाप आहे, नरकामध्ये जा असं सांगितलंय माऊलींनी. तर ऐकायचंच असेल कीर्तन महाराज तर सांप्रदायिक अभ्यासू कीर्तन आहे का? बघा काय चाललं होतं आपलं रामकृष्ण परमहंसाच्या जीवनातलं उदाहरण. समोरून असं विंचू वाहत होता महाराज. शेवटी ते संत वाहत असलेला विंचू त्यांनी बघितला आणि ओंजळीमध्ये महाराज ओंजळ समोर केली आणि विंचू हातामध्ये आला पाण्यात सगट मारला आणि नदी पात्राच्या मधामध्ये गेली होती. पण
परमहंस हातामध्ये ओझळीमध्ये विंचू धरला आणि नदी पात्राकडे तासताना गडावरती तासताना महाराज विंचू हातामध्ये धरलेला आहे आणि पावले टाकत टाळत महाराज नदी पात्रावरती चढत आहेत रामकृष्ण परमहंस. विंचू घेतला आणि हातातलं पाणी महाराज थोडं पाणी हातातलं कमी होते ओझळीतलं पाणी आणि जेव्हा हातातलं पूर्ण पाणी कमी झालं त्यावेळेस महाराज विंचाचा स्वभाव आहे काय विंचू ना खाली नाही अक्कल लावी सर्व अंगी. विंचू कसा असतो पोरांनो विंचू माहिती का तुम्हाला कसा असतो विंचू हा देणार का तुम्हाला त्याने चटका हा बरं किती गोड लागतो चावल्याच्या नंतर हा चावला की तुम्हाला लय गोड लागतो बघा मग चावून एकदा. आता तरला माझ्या हातातलं पूर्ण ओझळीचं पाणी खाली गेलं आणि सारमारा विंचवाचा स्वभाव आहे पाणी संपल्याच्या नंतर त्याने त्याचा स्वभाव दाखवला. दान दिसी मारा 2 नांगे हाणल्या. जशा नांगे हाणल्या मारा हातातला विंचू खाली पडला नदी पात्रामध्ये पडला पण शेवटी ती संत परत नाही आली मायबाप आणि ओझळीमध्ये पाणी घेतलं विंचवाला घेतला आणि परत नदी पात्राकडे धरले. परत हातामधलं ओझळीतलं पाणी संपलं मायबाप आणि परत खाली पडला विंचू. परत घेतलं आणि नदी पात्रामध्ये आले आणि बऱ्याच नदीच्या कडावरती तो विंचू सोडून दिला. हे सर्व झालेलं दृश्य एका माणसाने बघितलं नदीकड्यावरच्या. महाराज स्नान वगैरे आटपून आल्याच्या नंतर महाराजांना विचारलं मायवा का हो महाराज तुम्ही स्नान करत असताना तुमच्या समोर एक विंचू वाचत होता हो मग तुम्ही त्या विंचाला वाचवत होते मग वाचवलं काय झालं अहो तो विंचू तुम्हाला 3-4 वेळेस दिसला तरी तुम्ही त्याला वाचवलं काय गरज होती त्याला मरू द्यायचं असतं की. त्यावेळेस रामकृष्ण परमहंस काय म्हणते त्याचं उत्तर फार महत्वाचे बरं का. रामकृष्ण परमहंसले म्हणले बाबा अरे तो छटाकचा विंचू म्हणजे काय छटाकचा विंचू जर त्याचा चावण्याचा स्वभाव जर सोडत नसेल तर मी 90 किलोचा महाराज आहे माझा वाचवण्याचा स्वभाव कसा काय सोडू शकेल मी. याला म्हणायचं महाराज दया विठ्ठल क्षमा संतांकडे क्षमा असते महाराज. दया क्षमा ज्यांच्या अंगी दया आणि मला क्षमा. आता क्षमा बघा अरे क्षमा करावी माणसाने. क्षमा आपल्याला करता यावी आपण नाही करू शकत महाराज कोणाला क्षमा. काय झालं होतं एका शाळेमध्ये निरोप समारंभ होता. सेंड ऑफ माहिती आहे ना तुम्हाला कॉलेज कुमारिका समोर बसलेले बघा ते सेंड ऑफ होता शेवटचा निरोप समारंभ होता आणि कुणाकडे होता माहिती का ट्युशन वाल्या सरांकडे होता बरं का. त्या ट्युशन वाल्या सरांनी काय केलं होतं सर्वांना निरोप समारंभाकरता बोलवलं होतं आणि गरीब होते बिचारे सर ते. पोरांना निरोप समारंभ संपल्याच्या नंतर त्यांच्याकडे जेवायला होतो ऐका दारामध्ये सुंदर मंडप वगैरे टाकला होता मायबाप. मंडप टाकलेला आहे सर्वजण व्याख्यान चालू आहे सर्वांची भाषण चालू आहे त्या ठिकाणी. सर्वजण आपल्या गुरूंबद्दल आदर आपलं मन व्यक्त करते. इतक्यात महाराज 1 तास झाला 2 तास झाला कार्यक्रम काही संपत नाही. काय करायचं आता त्यावेळेस महाराज बायकोनी काय केलं आवाज दिला ओ सर नवऱ्याला म्हणे बरं का पण सर कशाची भाषणामध्ये गुंग अजिबात आवाज देत नाही सर. आता काय करायचं घरामध्ये अन्नाचा कन्नाचा धान नाही महाराज पोरांना जेवू घालायचे काय करायचं घरामध्ये जेवायला काहीच नाही पोरांना काय खाऊ घालायचं पोरांना. त्यावेळेस मला सर काय ऐकत नव्हतं. त्यावेळेस बायांचा राग असतो कशावर भांड्यावर आणि कपड्यावर हा असतो की नाही असतो की नाही. भांडे दना सुरुवात केली महाराज बाईंनी मॅडमनी. सरांना काय केलं जात नाही मला काय केलं जात नव्हतं. बायकांचा राग एवढा असतो मला धुण्यावर भांड्यावर काय सांगायचं तुम्हाला. एक बाई महाराज तिच्या मैत्रीला म्हणे का ग तू जो म्हणे साबण वापरते तो साबण मी सुद्धा वापरते तू जो निरमा वापरते तूच सुद्धा निरमा मी सुद्धा वापरते मी सुद्धा म्हणे दगडावरच कपडे धुते तू सुद्धा दगडावर कपडे धुते मग मला सांग म्हणे तुझ्या नवऱ्याचे कपडे इतके पॉश निघतात एवढे चांगले निघतात मग माझ्या नवऱ्याचे काय निघत नाही. ती म्हणे बाई साबणात दोष नाही म्हणे तो पावडर मध्ये दोष नाही म्हणे. मग म्हणे जेव्हा मी माझ्या नवऱ्याचे कपडे धुते ना तेव्हा माझा नवरा त्या आधी समजून देते म्हणून ते चांगले निघतात म्हणे. त्याला कळलं बरं का मॅडमचं रागाचा पारा चढला महाराज भांड्या आपटले तरी काही सर ऐकत नव्हते. एवढी रागावली बिचारी घागर आणली महाराज पाण्याची काय गार पाण्याची घागर आणली आणि सरांच्या भर सभेमध्ये त्या समारंभामध्ये निरोप समारंभामध्ये मला धाड सगळी अंग घागर सरांच्या अंगावरती होती.
या माणसाचं काय चालणार आहे हा? त्यावेळेस मलाच पोर इकडे तिकडे पळायला लागली. त्यावेळेस सर म्हटले पोरांनो पळू नका म्हणे बसा. पोरं म्हणे गुरुजी तुमच्या बायकोनी तुमचा एवढा अपमान केला आम्हाला म्हणता बसा बसा म्हणे. बरोबर मला एक गोष्ट सांगतो म्हणे. आता काय गोष्ट सांगता म्हणे तुम्ही आम्हाला? मला सांगा म्हणे माझ्या प्रश्नाचं एक उत्तर द्या म्हणे. पाऊस पडायच्या अगोदर काय होतं का? आभाळ येतो म्हणजे राग येतो हा. आणि त्याच्यानंतर कोणती प्रोसेस असते? नाही ना. असं कसं? विजा कडकतात तसं म्हणे तुमची माऊली तुमची गुरुमाता तुमची मॅडम तापली तडातड बार व्हायला लागली भांडे. मग पुढचं म्हणे गुरुजी. आणि मग जेव्हा म्हणे वीज कडकल्याच्या नंतर काय येत असतो? हा मग तसा पाऊस पडला म्हणे माझ्या अंगावर. आता मला काय सांगायचंय भर महाराज एवढ्या मोठ्या निरोप समारंभामध्ये गुरुजीने सांगितलं बाळांनो क्षमा करा. बायको जरी असली मग काय झाली तिने माझा अपमान जरी केला तर काय झालं? माझा मावळ्यांनो घरी जाऊन असंच करसाल बरं का. ताईने तर असं सांगितलं कीर्तनामध्ये अजिबात नाही मानलं. मी खेळलं क्षमा सवितया क्षमा ज्यांच्याअंगी. त्यावेळेस महाराज खऱ्या संतांची व्याख्या मुक्ताबाई ज्ञानोबरीला सांगायला लागल्या. सांगितलं दादा अरे खरं संत ते त्यांच्या अंतःकरणामध्ये दया क्षमा शांती ते खरे संत आहेत. माझे सोपान काका समोर आले त्यानंतर सांगितलं मुक्ता एवढीच व्याख्या होऊ शकते का संतांची? त्यावेळेस मुक्ताबाई म्हणतात नाही दादा आणि ज्यांच्या मनामध्ये लोभ नाहीये अहंकार नाहीये तो खरा संत आहे द्वितीय चरण. लोभ संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मंत्र भजन घेऊ आणि आपला वेळ संपलेला आहे. मला वेळेच्या आत उभा लागणार आहे. ज्यांना ज्यांना भगवंतांनी हात दिले त्यांनी सर्वांनी हात वर करा. बाबा एकदम सर हात वर करायचे. वेळ फार कमी बरं का आपल्याकडे. फास्ट करा. सर्वांनी हात वर करायचे. त्याला वाजवायचे त्यांनी वाजवा. ज्याला वाजवायचे त्याला
त्यांनी वाजवा, नाही तर त्यांच्या हरभऱ्यात प्रत्येक काळ्या हरभऱ्याचा कचरा झाला वाटतंय का. हरी विठोबा त्यावेळेस मुक्ताबाईंनी सांगितलं, दादा अरे ज्यांच्या अंतकरणामध्ये लोभ नाहीये, अहंकार म्हणजे अहंकार नाहीये, तो खरा संत आहे महाराज. अजिबात लोभ करू नका. काही सोबत नाही समायो आया थांबी आया हे लंगा आचाय में जायला लंगा. सोबत महाराज काही घेऊन येणार नाही. तुम्ही थोडस गळगळ वागायला शिका, थोडस लोकांची प्रेमाने बोलायला शिका. अरे अहंकार अजिबात तुमचा कुठंच काम येणार नाही. सगळ्यांना सगळं सोडून जावं लागणार आहे. त्यामुळे लोभ अहंकार नाहीये म्हणा. जगी विरक्त तुझी जाणं ज्यांच्या अंतकरणामध्ये मला लोभ नाहीये, अहंकार नाही, तो खरा साधू आहे, तो खरा संत आहे. आणि सांगितलं मुक्ताबाईंनी, अरे या कलियुगामध्ये या जगामध्ये तेच खरे संत आहे, तेच खरे सुखी आहे ज्यांच्या मनामध्ये या परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्यांचे मुखे. या कलियुगामध्ये जर खरं सुखा जर कोणी असेल तर ज्यांच्या अंतकरणामध्ये शुद्ध ज्ञान असेल ते खरे संत आहे, ते खरे साधू आहे. आणि सांगितलं शेवटच्या चरणामध्ये सांगितलं मुक्ताबाई, दादा अरे ज्यांच्या अंतकरणामध्ये दया आहे, शांती आहे, दादा तुमचा अवतार लोकांचा त्रास सहन करून घेण्यासाठी आहे, लोकांचं कल्याण करून घेण्यासाठी दादा तुमचा अवतार आहे. अरे दादा काय दार लावून बसलास, काय कुठेचा दरवाजा लावून बसलास, काय काठी लावून बसलास. अरे तू जर हा दरवाजा दाटीचा नाही उघडली ना दादा तर या लोकांचं काय होणार. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया नेतर जीवा. अरे ब्रह्ममूर्ती संत तुम्ही साक्षात तेजोमय ज्ञानदीप आहात तुम्ही देवा. अहो ज्ञानदेवा तुम्ही दरवाजा उघडा. तुम्ही जर बाहेर जर नाही आला तर या लोकांचं काय प्रगती होईल, तुमचा अवतार कशा करताय. एक वेळेस मला तो तुम्ही मातेने विचारलं देवाला, देवा हे कोण आहे. त्यावेळेस मला नामदेव एका अभंगामध्ये म्हणतात बरं का, देव म्हणती ब्रह्मा होय, ज्ञानदेव म्हणती काय, निवृत्ती शिव ज्योतिर्मय. ज्ञानदेव ब्रह्म निघोट महाराज ऐसे ब्रह्मा विष्णू हर मुक्ताई ते मूळ साचार तरावया चराचर करी माझी अवतरले. ते काही साधी सुधी पुरुष नाही आहेत. कोण आहे. ब्रह्मा विष्णू आदिशक्ती मुक्ताबाई महाराज आहेत. महाराज साधी सुधी पुरुष नव्हते. तुमच्या आमच्यासाठी महाराज त्यांनी जन्म घेतला आणि तुमच्या आमच्यासाठी तुमच्या आमच्या अपघात महाराज लोकांचा त्रास पोटामध्ये सहन केला. कोणी नव्हतं रे माझ्या भावांना. कोणी मग काय म्हणजे केल्याच्या नंतर एवढा त्रास आपला त्यांनी सहन केला फक्त आपल्यासाठी महाराज. त्यावेळेस शेवटच्या चरणामध्ये आमच्या मुक्ताबाई म्हणतात, दादा काय अंधकारामध्ये बसलास, काय अहंकार करून बसलास, तू तर संत आहेस, तर दरवाजा उघडा. शेवटचा चरणाभंगाचं मिथ्या कल्पना मागे मिथ्या कल्पना मागे Hare
बेटा महाराज. सांगू तुम्हाला, हा सप्ताह महिलांचा आहे, हा कार्यक्रम महिलांचा आहे, कीर्तनकार सुद्धा महिलांचा आहे. एका मला यशस्वी पुरुषामागे एका पाठिंबा स्त्रीचा असावा लागतो, हा स्त्रीचा असावा लागतो. आमच्या मुक्ताबाईंनी जर माझा उपदेश जर नसता केला तर आज आपल्याला ज्ञानेश्वरी वाचायला नसती भेटली महाराज. अरे जगातले एवढे काही शोध लागलेत ना महाराज माझ्या ज्ञानोबरींच्या. आज जर माझ्या मुक्ताबाई जर नसत्या तर माझ्या मौलीने दरवाजा उघडला नसता. एवढी मोठी भावार्थ दीपिका ज्ञानज्योत सर्वांच्या घराघरापर्यंत पोहोचली. ही भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी आपल्याला ऐकायला भेटली नसती महाराज. ऐका, मला एकाच चरणावरती बोलायला वेळ भेटला. कारण विनोद जर करत बसले ना महाराज, काय विनोदी पडली सगळं तुम्हाला. आपल्या जीवनाचा विनोद झालाय महाराज. विनोद ऐकू राखून झाली आपल्या जीवनाची. याला हस त्याला हस त्याच्या ठिकाणी अजिबात नाही. मला कीर्तन जर ऐकायचं असेल ना, कीर्तन सांग होय अंग हरिरूप. कीर्तन जर ऐकायचं असेल हे ऐकायचं, अजिबात कीर्तनात बसायचं नाही. विनोद ऐकण्याच्या अनुषंगाने अजिबात कीर्तनाला अजिबात. आज फार भारत काळाची गरज आहे आणि परमार्थ पलीकडे चाललाय. कोणत्या वाटेवरती परमार्थ चाललाय? आज साधू संतांचे विचार आपल्या मुलाबाळांना कळायला पाहिजे. काही जण एकदा मी माऊलीच्या मंदिरात गेले बरं का, 2 मिनिटात शेवट मी हे करते. एक पोरगा माऊलीच्या दर्शनाला आलं, त्याची आई त्याच्या सोबत होती आणि माऊलीच्या ऐकून नाही का पालखी ठेवली, पालखीच्या बाजूच्या मध्ये ठेवतात. ते म्हणे आई बघ ना म्हणे पलंग आहे म्हणे. तो काय? मला एवढा हसायला लागला. रे म्हणलं बाबा काय शोकांती काय? त्यावेळेस त्याच्या आईने सांगितलं बाळा पलंग नाही येतो, पलंग आपला असतो म्हणे, मानवांचा असतो. ती काय रथ येतो माऊलींची पालखी आहे म्हणे ते. आज मला काय सांगायचं, साधू संतांचे विचार आज घराघरांपर्यंत पोहोचले पाहिजे महाराज. आपल्या पोराबाळांना चांगलं शिक्षण द्या. बघा एक तुमचा चिमुरडा वारकरी बघा तुमच्या किती छान झोपते बघा. असं वाटतं महाराज लहानपणची माऊली या ठिकाणी उभे राहिली. हा आजाची फार गरज आहे. वाचा पूर्ण कधीतरी ज्ञानेश्वरी. आज जर तुम्ही जर ज्ञानेश्वरी वाचली तर आमच्या माऊलींची महाराजच कार्य सफल आहे. आज तुमच्या घरातल्या सुनांनी जर मला त्या घरामध्ये जर ज्ञानेश्वरी वाचली तर त्या घरातली मला सून अजिबात कधीच म्हणता येणार नाही, कधीच घरामध्ये वाद होणार नाही. तेव्हा माझ्या माऊलींची ज्ञानेश्वरी कृतार्थ होईल महाराज. त्यावेळेस माझ्या माऊलींना समाधान वाटेल. बघा आपली पोरांवरती चांगले संस्कार टाकण्याकरिता त्यांना वारकरी संप्रदायाच्या शिक्षणामध्ये संस्थेमध्ये टाका. आपल्या गावचाच महाराज सुपुत्र उमेश महाराज या ठिकाणी धोत्रामध्ये उभे आहेत महाराज. किती सुंदर असतं बघा. आज या काळात याला फार गरज आहे. सांगू तुम्हाला पोरांनो, आज तरुण तर पोरं या ठिकाणी बरेच आहेत. झाले का तुमच्या गावातल्या सर्व पोरांची लग्न? हा अजिबात आणि होणार पण नाही बरं का. माझ्याकडे लिहून घ्या, अजिबात होणार नाही. तुम्ही म्हणसाल का मायबाप तुम्हाला सांगेल तुमच्या पोटचं जर गोळा जर कोणाला द्यायचं असेल, तुमची जर गाय जर दुसऱ्याच्या घरामध्ये बांधायची असेल, तुमची जर मुलगी जर कोणाला द्यायची असेल, अजिबात त्याच्याकडे इस्टेट बघू नका, अजिबात त्याच्याकडे गाडी बघू नका, काही बघू नका. त्याच्या गळ्यात जर माळ असेल तर त्याच्याच गळ्यात ती पोरगी बांधा महाराज. काही खरं नाही हो. बघा समाज मुलीकडे चाललाय. 20-22 वर्षाचा पोरगा मला दारू प्यायला लागलाय आणि काय 1-2 वर्षामध्ये मला ती पोरगी घरामध्ये धिंगाणा होतो आणि मुलं बाळा लवकर व्हायला लागले. काय करायचं त्या पोरगी? त्या लेकराची ताकद कशी होती महाराज? तुम्हाला सर्वांना अनुभव असेल. त्या दारूमुळे एवढा धिंगाणा व्हायला लागला मला. दारू अजिबात पिऊ नका. आणि तुमची जर पोरगी द्यायची असेल ना तर माळकरीच होऊ लागेल तुम्हाला. तुमच्या गावात याची फार गरज आहे महाराज. ज्ञानोबारांत पोरांच्या विचाराची गरज आहे. बघा तुम्हाला जर कोणाला तुमची जर पोरं शिक्षण संस्थेमध्ये टाकायची असेल तर पुढल्या वर्षीपासून आमची संस्था आम्हाला आळंदी या ठिकाणी उभी करायची. आपल्या मुलीला कोणाला जर टाकायचं असेल तर महाराजांची आमच्याशी संपर्क साधा. आपली वेळ कीर्तनाची झालेली सेवा याच ठिकाणी समर्पित करते. माझ्याकडून काही विनोद झाला नाही बरं का. माझ्या शब्दातून माझ्या वाणीतून जर कोणाला शब्द अपशब्द लागला असेल तर तुमचंच मुलबाळ या ठिकाणी मला माफ करा. झालेली सेवा माझ्या पूजनीय माझ्या पित्याच्या चरणी, ज्यांनी मला जन्म दिला, माझ्या आईवडिलांच्या चरणी, मला ज्यांनी ज्ञान दिलं अशा माझ्या गुरुवर्यांच्या चरणी, माझे पती परमेश्वर विठ्ठल महाराज शिंदे यांच्या चरणी सेवा समर्पित करते. सर्व टाळकरी माळकरी तुम्ही सर्व गावातील सर्व ग्रामस्थ भागवताचारी बाबा या ठिकाणी आहे. सर्वांच्या श्री चरणी सेवा समर्पित करते आणि विशेष धन्यवाद म्हणजे सावशिष्टी मध्ये सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करते आणि सेवेला याच ठिकाणी फुल स्टॉप. Hare